नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला या रिकामी बॉक्समध्ये कापूस टाकल्यानंतर काय जादू होते तर ते तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजेच आपल्या घरामध्ये जी झुरळं झालेली आहेत तर मी यापासून कशी झटपट पळवून लावणार ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे आपल्याकडे जे रिकामे मिठाईचे बॉक्स असतात तर फेकून न देता अशा प्रकारे त्याला चाकूच्या साहाय्याने गरम करून बोळे पाडून घ्या. तुम्हाला जर मोठे मोठे होल करायचे असतील तर तरीही करू शकता किंवा मग अशा प्रकारे थोडेसे कट मारून घ्यायचे. आता मी इथे दोन्ही डब्याला अशा प्रकारे कट मारून घेतलेले आहेत व त्यामध्ये पातळ असा कापूसचा लेअर टाकलेला आहे. तर इथे मी झुरळ मारायचं हे लिक्विड मिळतं तर ते आपण डायरेक्ट असं मारू शकत नाही किंवा मग लहान मुलांमुळे आपण कुठेही मारू शकत नाही. तर पहा अशा प्रकारे या भांड्यामध्ये आपण हे लिक्विड त्या कापूसवरती टाकून घेणार आहे. तर घरगुती उपाय करून तर आता थकला असाल तर अशा प्रकारे एक स्प्रे बाजारामध्ये सहज कुठेही मिळून जातं तर तो आणायचा व तो अशा प्रकारे कापसावरती ओतायचा. म्हणजे याच्या वासाने झुरळं येत नाहीत. तर तो कुठे ठेवायचा म्हणजे आपल्या घरामध्ये झुरळ येणार नाही. तर ते मी पुढे तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. तर अशा प्रकारे भरपूर असं मी यावरती लिक्विड मारून घेतलेलं आहे. तर आता हे डबे आपले बाथरूमचे जे पाणी जायचं चेंबर असतं तर त्यावरती मांडायचं. म्हणजे आपण इथे जास्त करून स्प्रे मारू शकत नाही. तर अशा प्रकारे डबा ठेवला म्हणजे आपलं काम झालं. त्यानंतर आपलं जे किचनचं बेसिन एरिया असतो तर त्या बेसिनच्या खाली पाणी जातं तिथेही आपण मांडू शकतो. म्हणजे त्यातून झुरळे येत नाहीत.